नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। राजाराम बंधाऱ्याजवळील गाळ कचरा व मोठे झाड हटवून महापालिकेकडून तातडीने कारवाई। कोल्हापूर शहर व जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला होता। नदीची पाणी पातळी ओसरल्यानंतर बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गाळ कचरा, झाडांच्या फांद्या तसेच एक मोठं झाड अडकून राहिल्याने बंधाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता। याची दखल घेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य व अग्निशमन विभागाने सोमवारी रात्री उशिरापर्यंत विशेष मोहीम राबवून बंधाऱ्यावरील गाळ, कचरा व मोठे झाड हटवून परिसराची स्वच्छता केली आहे। या मोहिमेत जेसीबी व मनुष्यबळाच्या सहाय्याने बंधाऱ्यातील अडथळे दूर करण्यात आले। तसेच मुख्य रस्त्यावर साचलेला गाळ टँकरद्वारे धुवून काढण्यात आला। रस्त्याच्या कडेला वाहून आलेले कचरा, फांद्या व तणकट जेसीबीच्या सहाय्याने उचलण्यात आलं। परिसरात दुर्गंधी निर्माण होऊ नये म्हणून दुर्गंधीनाशक औषधांची फवारणी करण्यात आली आहे। अग्निशमन विभागाच्या जवानांनी कटर मशीनच्या सहाय्याने मोठ्या झाडांच्या फांद्यांचे कटिंग करून मार्ग मोकळा केला। ही स्वच्छता मोहीम आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ व मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत आरोग्य निरीक्षक स्वप्नील उल्पे, माधवी मसूरकर, फायरमन निवास जाधव, संभाजी ढेपले, विक्रम कुंभार, चालक धीरज फाळे तसेच मुकादम व कर्मचारी यांनी सहभाग घेतला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।